कृषी कायद्याच्या विरोधात आज भारत बंद पुकारण्यात आलेला आहे। नांदेडमध्ये आपण आता थेट जाणार आहोत। नांदेडमध्ये आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेत। मुजीब, नांदेडमध्ये कसा प्रतिसाद मिळताना दिसतो या भारत बंदला? सकाळपासूनच भारत बंद नांदेडमध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद संपूर्ण जिल्हा कळकळून बंद पाळला जातो। वेगवेगळ्या संघटना या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत। काँग्रेस आहे, शिवसेना यांनी रॅली काढून बंदचं आवाहन केले। तसं म्हणल्यावर सकाळपासूनच नांदेडमध्ये बंदच पाळला जातोय। त्या दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू त्याच्यामध्ये शीख बांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आता मी गुरुद्वारा परिसरामध्ये आणि आज इथून एक 50 लोकांचा जत्था दिल्लीकडे रवाना होणार आहे। त्यांच्या सेवेसाठी माझ्यासोबत शीख बांधव आहेत। मुझे बताइए आज आप लोग दिल्ली जा रहे हैं, क्या बात? वाहिगुरू जी का खालसा, वाहिगुरू जी की फतेह। जो देश भर जो किसान आंदोलन जो चल रहा है, जो मोदी सरकार ने 3 जो किसान विरोधी जो बिल लेके आए वाले हैं, उसके लिए इतनी कड़ाके की ठंड में वहां पे दिल्ली बॉर्डर पे किसान बैठे वाले। मोदी जी आप खुद गरम कमरे में गरम रजाइयां ओढ़ के सो रहे। जो देश का अन्नदाता है वो रास्ते पे आए वाला है उनके हक के लिए, मगर तो भी आपके कान पे जूं नहीं रेंग रही है। ये अगर आप आपका ये निर्णय वापस नहीं लेते तो ये किसान आंदोलन और ज्यादा बढ़ेगा। गुरुद्वारा सचखंड बोर्ड की ओर से हम दिल्ली के लिए 2 एम्बुलेंस, 2 ट्रक राशन, हम हमारे जो लांगरी सिंह है खाना बनाने वाले, वो डॉक्टरों की टीम, सब लोग लेके 50 लोगों की टीम लेके जब तक किसानों का आंदोलन चलेगा तब तक हम लगातार आंदोलनकर्ताओं का उनका हौसला मजबूत करने के लिए गुरुद्वारा बोर्ड की ओर से, पंच प्यारे साहिबान की ओर से और हजूर साहब की सभी संगत की ओर से हम उनका हौसला मजबूत करने के लिए वहां पे जाके लंगर चलेंगे जब तक आंदोलन चले। इथून 50 लोकांचा जत्था नांदेडहून आज रवाना होणार आहे। तिथल्या आंदोलनाला समर्थन तर देतील, तिथं लंगर चालवणार। जोपर्यंत आंदोलन तिथं सुरू राहील तोपर्यंत इथले जे नांदेडचे सेवादार आहेत हे तिथं लंगरची सेवा देणार आहेत। खरं तर पहिल्या दिवसापासूनच नांदेडच्या शीख बांधवांचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे। अनेक आंदोलनं देखील इथं नांदेडमध्ये शीख बांधवांनी केलेली आहे। मुझे बताइए की आंदोलन को सिख समाज में किस तरह की भावना आंदोलन नहीं, ये आंदोलन किसी एक जाति धर्म का नहीं है। मराठी में कहते हैं ये आंदोलन जो शेतकरी है वो किसी जाति का नहीं, वो माटी का है। तो यहाँ पे जो हिंदुस्तान के अंदर जिसके लिए ये एक्ट बनाया गया है, उन्हीं को ये जब एक्ट मंजूर नहीं है तो उनके ऊपर एक्ट थोपने की जबरदस्ती सरकार ने नहीं करनी चाहिए। और उनका जो अधिकार उनको समझ रहा है कि ये अधिकार हमारा, इसमें हमारे अधिकार का हनन होगा, ये एक्ट को कैंसिल करना चाहिए। और सिख समाज और सभी जाति धर्म के लोग इस एक्ट के विरोध में रास्ते पे उतर रहे हैं और उनकी भावना शेतकरियों के साथ जुड़ी हुई है। ये पूरे आज हिंदुस्तान में आप सभी मीडिया के माध्यम से आज हमें दिखाई दे रहा है। पहिलापणची भावना मुजीब, नांदेडमध्ये शीख समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे तिथे निदर्शनं वगैरे काही करण्यात येणार आहेत का? कारण हे लोक सगळे दिल्लीला जाणार, पण नांदेडमध्ये सुद्धा काही निदर्शनं वगैरे होणार आहेत का? मैंने पहली बार ऐसा भारत बंद देखा है कि जिसमें किसी को तकलीफ ना हो। 11 बजे से लेकर 3 बजे तक, जब ज़्यादा भीड़ नहीं है, सब लोग ऑफिस को चले जाएं और ऑफिस से आने के पहले ये जो भारत बंद है ख़त्म हो रहा है। किसानों को, पूरे देश को परेशान करने की उनकी नीति नहीं है, लेकिन वो वहाँ ठंड में परेशान हो रहे हैं। और जो भी कायदा कभी किसी के लिए बनाया जाता है तो उस कायदे को कम से कम जिसका फ़ायदा है, जिसको हम फायदा पहुंचाना चाहते हैं, उन्हें तो विश्वास में लेना जरूरी है। सरकार कह रही है कि ये शेतकरी के फायदे में है, लेकिन शेतकरी कह रहा है कि हमको मारने वाले कायदे हैं, तो ये एकदम दुतरफी भूमिका हो गई। सरकार एक कह रही है, अब वो कहते हैं कि अडानी अंबानी को फायदा पहुंचाने के लिए ये कायदे हैं। कई लोग तो अडानी अंबानी के इनको कायदे कह रहे हैं। जिस प्रकार से साइमन कमीशन अंग्रेजों ने लाद दिया था हिंदुस्तानियों पे, उसी प्रकार आप जो है ये स्वतंत्र भारत में स्वतंत्र नागरिकों के कायदे लाद क्यों रहे हैं आप? ये आंदोलन जो है जब तक चलेगा, ये कोई सिखों का आंदोलन नहीं है, ये सिर्फ पंजाब का आंदोलन नहीं है, ये शेतकरी का आंदोलन है। सब लोग कह रहे हैं कि पंजाब के किसानों को ही क्यों परेशानी है। मेरा ये कहना है कि पंजाब का जो किसान है, हिंदुस्तान का जो चावल और जो गेहूं की फसल है उसका 80% हरियाणा और पंजाब से आता है, इसलिए उन लोगों को तकलीफ। पाहिलं आपण की कशा पद्धतीने शीख समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे। हे आंदोलन फक्त शीख समाजाचं नाही तर संपूर्ण शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, असं शीख समाजाचं, शीख बांधवांचं
धन्यवाद मुजीब. नांदेडमधली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. आपल्याला माहिती आहे नांदेडला गुरुद्वारा आहे आणि तिथून सगळे जण हे एक 50 जणांचा जो जथ्था आहे, जो एक गट आहे, तो दिल्लीच्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी जाणार आहे. 2 ट्रक भरून रेशन सुद्धा, धान्य सुद्धा तिथे पोहोचवलं जाणार आहे. दिल्लीमध्ये काय परिस्थिती बघूया. दिल्ली मेरठ हायवेवर महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलाय. भारत बंदच्या निमित्तानं सगळ्या लेन्स इथल्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यापूर्वी फक्त 3 लेन बंद करण्यात आल्या होत्या. आता मात्र शेतकऱ्यांनी इथल्या सगळ्या लेन्स बंद केल्यात. केंद्र सरकारनं तात्काळ कृषी कायदा रद्द करावा अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि या सगळ्या घडामोडींचा गाझीपूर बॉर्डरहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. राजधानी दिल्लीच्या दिल्ली मेरठ मार्गावरती शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांनी आता हा संपूर्ण महामार्ग रोखून धरला आहे. आतापर्यंत फक्त एकच महामार्ग रोखून धरलेला ट्रेन जे आहेत त्या सर्व लेन शेतकऱ्यांनी रोखून धरल्या आहे. या सगळ्या मागण्या अशा आहे की हे जे काळे कायदे आहे, काळे कायदे रद्द करावे असा दावा आहे. हे जे कृषी कायदे आहे हे रद्द करण्यासाठी आज भारत बंदचं आवाहन केल्यानंतर या पद्धतीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सर्व रस्ते रोखून धरले आहे आणि यांची मागणी आहे की हे जे केंद्र सरकारने कृषी कायदे तात्काळ रद्द करावे. ही सध्या मेरठ दिल्ली महामार्गावरती आहे. शेतकरी आता उग्र आंदोलनाच्या तयारीत आहे. गाझीपूर बॉर्डरवरून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. दिल्लीमध्ये आता हे शेतकरी जास्त आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आपण जाणार आहोत नंदुरबारमध्ये. आमचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्या सोबत आहेत. निलेश, नंदुरबारला कसा प्रतिसाद मिळतो या आंदोलनाला? नंदुरबारमध्ये जर बघायला झालं तर नंदुरबार जिल्ह्यात हा या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालेलं आहे. नवापूर तालुका असेल, विसरवाडी असेल, शहादा या ठिकाणी लोकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे. तर नंदुरबार शहरात काही व्यापारी प्रतिष्ठानं उघडी आहेत तर काही बंद आहेत. शेतकरी संघटनेचे जे काही विविध संघटनांचे लोक आहेत यांनी बंदमध्ये सहभाग घेतले आहेत. ते बंदचं आवाहन करत शहरातून फिरताना दिसत आहेत. रॅल्या काढल्या जात आहेत. माझ्यासोबत काही शेतकरी बांधव सुद्धा आहेत. त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया या संदर्भात आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की हा बंद आहे याला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे. तुमचं काय सगळं बंद आहे? आदरणीय मोदी साहेबांनी हा जो कायदा केलेला आहे हा लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कुणालाही विश्वासात न घेता असा हा कायदा केला की जेणेकरून हा शेतकरी आणि शेतकरी संघटना जितक्या आहे सर्वांना तो मारक आहे. आणि त्यामुळे सर्व देशामध्ये एक प्रकारचं तीव्र प्रतिसाद उमटला असून त्या अनुषंगाने ह्या आमच्या नंदुरबार शहरामध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती, सर्व बाजारातील व्यवहार आणि बऱ्याच सर्व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पाळण्यात आलेला आहे. आणि यापुढे शासनाने जरी ऐकलं नाही, मोदी सरकारने ह्या बाबतीत जरी आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तरी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी सर्व शेतकऱ्यांची एक प्रकारची हाक या प्रसंगी आम्ही देत आहोत. आपण बघू शकता की शेतकरी जमून शहरातल्या गटातटाने बंदचं आवाहन करत आहेत. आणि खरं तर जिल्ह्याच्या ज्या काही काही बाजार समित्या असतील त्या आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि संमिश्र असा प्रतिसाद जिल्ह्यात या सगळ्या आंदोलनाला मिळाल्याचं बघायला मिळतं. धन्यवाद निलेश, तिथली परिस्थिती, तिथले अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. भारत बंद आज आहे, देशभरात त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, विशेषतः आपल्या राज्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतोय हे आम्ही तुम्हाला दाखवतच राहणार. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.